क्वार्टर फायनल चा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आजच्या लॉट्स मधून कोणता संघ सेमी फायनलला पोहोचेल त्याच्यासाठी लढाई तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते, जेथे जय सावरदेव किरोलीच्या विरोधात अनुज 11 जयदुर्गा लोणार असा सामना आपण पाहतोय. मित्रांनो, स्पर्धा अंतिम चरणामध्ये आलेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आई गावदेवी चषक आज खऱ्या अर्थानं मागच्या 4 दिवसांपासून आपण या क्रीडांगणावरती एन्जॉय केला. खरं तर आता या स्पर्धेला निरोप आपण देणार आहोत, परंतु हा जो खेळ राहिलेला आहे या खेळाने आणि या स्पर्धेने कुठेतरी खेळाडूंना एक वेगळी ओळख दिलेली आहे. कारण 5-5 षटकांचा सामना खेळण्याची संधी आज वालशिंदकरांनी या तमाम क्रिकेटर्सना दिली आणि त्याचा फायदा योगी सर कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या विभागातील संघांना होणार आहे, यात शंका नाही. हो, निश्चितपणे. आणि आपण टॉस बॉक्समध्ये सुद्धा पाहिले की प्रत्येक कॅप्टनने मात्र तेच मनोगत व्यक्त केलं की अशा स्पर्धा आपण पाहतो की जास्तीत जास्त कल्याण डोंबिवली विभागामध्ये होत असतात आणि पहिल्यांदा ही स्पर्धा आपल्याला वालसिंग गावामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा मात्र कुठेतरी प्रत्येक संघाच्या खेळाडूंना त्याचा बेनिफिट मिळणार आहे. दरम्यान पाहू शकाल ज्यांच्या वतीनं आपण टॉस विनिंग संघटनेला कोल्ड्रिंक्स देत होतो त्याचे पुरस्कार ते कांदली गावचे युवा उद्योजक चेतनजी दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला तर आपण क्वार्टर फायनलला सुरुवात करतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 4 लोणार विपक्ष किरवली. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले. विनोद बजागे रायटी आणि त्याच्या सोबतीला बॅटर पप्पू. आज जबरदस्त रनचेस या टीमच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. विरेन स्पोर्ट जय बजरंग भावलेच्या विरोधात तो रनचेस करण्यात आला आणि आता पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी त्याच्या समोर अजय कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना असेल 3 षटकांचा. लेट्स प्ले गेम ऑन. क्वार्टर फायनल नंबर 4, चौथा क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ पोहोचणार सेमी फायनल मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट अजय कदम. हो, पहिला बॉल फक्त दिशा दाखवली, काय फिल्डिंग केली आहे. थर्ड मॅनला सुधीर कदम त्या ठिकाणी होता. एक्सलंट स्टॉप, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात. एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर काढला. सुरुवात करत असताना विनोदच्या बॅटमधून पहिली धाव. हो, निश्चितपणे की या पहिल्या सामन्याचा आपण जर विचार केला तर सुधीर कदमला मात्र आपण लॉंग ऑन वरती पाहिलं, परंतु त्याच्याकडून त्या दिशेमध्ये त्या क्षेत्रामध्ये भरपूर चुका झाल्या होत्या आणि आता मात्र त्याची जागा आपण थर्डमॅनला पाहतो आणि स्वतःने मात्र काय त्या ठिकाणी ड्राईव्ह लगावली. ड्राईव्ह लगावत असताना मात्र त्या ठिकाणी चेंडूला सेव्ह केला आणि आपल्या संघासाठी किमान 3 धावा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. गरजेचं असं क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आशिष पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. टीम लोणारनं जर हा चषक जिंकला तर आशिष पाटील यांच्याकडून जर्सी दिली जाईल. आणि इथे काय घडले पहा. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा विकेट कीपर कडून झाली आहे चुकी आणि गोलंदाज अजय थोडासा नाराज आहे. एक धाव तुम्हाला इथून वाचवावी लागणार आहे. आशिष पाटील यांची जर जर्सी तुम्हाला मिळवायची असेल तर आई गावदेवी चषक तुम्हाला जिंकावं लागेल. मित्र म्हणतो की जर्सीपेक्षा त्यांच्यासाठी मात्र क्वालिफाय होणं फार गरजेचं आहे. कारण मागील आपण पाहतोय समीर की 2-3 वर्षापासून हा संघ एकाही स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत पोहोचला नाहीये आणि आज ती संधी आहे त्यांच्याकडे, परंतु त्या संधीचे ते सोनं करतील का. सुरुवात पाहतो या ठिकाणी अजयने चांगला चेंडूने केली. मारा करतो ओव्हर द विकेटनं. हो, पाहू शकाल अगदी बचावातच फरका. शेवटच्या मोमेंटला मात्र पाहू शकाल बॅटचं तोंड उघडलं गेलं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूचा जाऊन उचलून चेंडूला फेक करतायत तो परत सिंगल धाव. म्हणजे पहिल्या पॉवर प्ले मध्ये अजयच्या विरोधात समीर थोडीशी सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करतायत. हो, थोडासा संयमी खेळ करण्याचा प्रयत्न राहिला कारण अजय कदम जास्त घातकी दिसलाय. मागच्याही सामन्याचा आपण विचार केला तर चौदरपाड्याच्या विरोधात ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली, कदाचित आता तोही प्लॅन असावा जय सावरदेव किरोली संघाच्या बॅटर्सचा की अजयचा षटक जसं संपेल आपण आक्रमण करू. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आता पप्पू असेल स्ट्रायकिंग एंडला. पप्पूनं देखील चांगली सुरुवात केलेली आहे. चांगला स्टार्ट देतो नेहमीच पॉवर प्ले मध्ये. त्याचा गेम प्लॅन काय असेल इथून. ओव्हर द विकेट सोडून दिला बॉल. विकेटवर जाण्याचा प्रयत्न करतोय. हा दुसरा व्हाईट बॉल, परंतु एक्स्ट्रा धावा ज्या खर्च केल्या जातात कुठेतरी या एक्स्ट्रा धावा येणाऱ्या काळामध्ये भरपूर कठीण जाणार आहेत, यात शंका नाही. हो, निश्चितपणे. परंतु एका बाजूने आपण जर पाहिले तर मोठे फटके सुद्धा समीर त्याच्या विरोधात येत नाहीत आणि त्यामुळे पाहतो की थोडासा प्रेशर आता मात्र त्या ठिकाणी पाहतोय की गोलंदाजावरती जास्त नसणार आहे. संघाची धावसंख्या पाहू शकाल बिनगडीबाद 4, 2 धाबा बॅटच्या स्वरूपात आल्या, 2 धाबा वाईटच्या स्वरूपात आल्या. 3-3 षटकांचा सामना सध्या आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची ही लढत वेले अभावी षटकामध्ये आता मात्र कपात केली गेली कारण यानंतर अजून 2 सामने आपल्याला या ठिकाणी
कव्हर करायचे आहेत. ओव्हर द विकेटला पुन्हा एकदा हो इथे मात्र पहा खेळायचं होतं कव्हर पॉईंटला, परंतु तसं मात्र प्रॉपर टायमिंग तसं तो फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकला नाहीये आणि चेंडू सरळ अगदी मिडॉनच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि आता सिंगलने मात्र पुढे वाटचाल करतायत किरवली संघ. परफेक्टली मिडल करता आलं नव्हतं. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि हलकासा आतमध्ये येणारा बॉल होता, म्हणूनच बॅटच्या स्टिकरला तो बॉल लागला आणि मिडॉनकडे गेला. एकेका धावेने स्कोर पुढे चालले जरूर, परंतु पॉवर प्लेमध्ये एखादा मोठा फटका शोधणंही तेवढाच गरजेचं असेल, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. आता तुमच्याकडे सेट होण्यासाठी तेवढाही वेळ नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवात मोठ्या फटक्यांना करावी लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न, क्लीन बॉल, विनोद बजागे बॅक टू डग आउट. अजय कदमला मिळाली आहे सफलता. सिंगर चेंडू होता, आतमध्ये येणारा चेंडू होता आणि त्याच्यावरती पाहू शकाल विनोदनं स्वतःची विकेट्स मात्र त्या ठिकाणी फेकली. पहिला धक्का लागला टीम जय सावरदेव किरवली संघाला. मोठा धक्का असेल, कारण विनोद चांगला खेळला या स्पर्धेमध्ये, चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत, परंतु आता अशा मोठ्या मॅचमध्ये अशा प्रकारे त्याचं बाद होणं संघ थोडासा अडचणीमध्ये जाऊ शकतो. नवीन बॅटर लेफ्टी बॅटर राहुल ज्यानं 4 षटकार लगावत असताना वीरेन स्पोर्ट भावालेच्या विरोधात एक मॅच विनिंग नॉक आपल्याला दाखवली, तो राहुल आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 6 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अजय कदम. व्हाईट बॉल 2 जरूर आले त्याच्या वतीने, परंतु सटीकता विकेटवर खूप चांगल्या प्रकारे तोही आला आणि आता चांगला बॅक करण्याचा त्यानेही प्रयत्न केला. लॉंग ऑन लाईक फिल्डर डीपमध्ये मिड विकेट थोडासा स्क्वॅरिश सेट करण्यात आले आणि आता बघा लॉंग ऑफ सेट केला आणि लॉंग ऑनचा फिल्डर आता सर्कलमध्ये मिड ऑनला आणलेला आहे. थोडासा बदल केलाय राहुलच्या समोर. कदम राऊंड द विकेट, सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय, धाव मिळेल का? ओहो, सॉफ्ट हँड जरूर हा फटका पाहायला मिळाला, परंतु ही धाव थोडीशी कठीणच होती. ज्या प्रकारे बॅटर धावत सुटला होता, क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं राहिलं आणि त्याचा फायदा होतो बॅटर राहुलला. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 7. राहुलची रणनीती स्पष्ट आहे की कसं तरी आपल्याला अजयचा स्पेल मात्र या ठिकाणी खेळून काढायचा आहे आणि त्याचमुळे पाहतो की पहिल्या चेंडूवरती त्यांनी सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि येणाऱ्या मागील 2 षटकामध्ये आय थिंक आपण कदाचित अटॅक करू शकतोय या उद्दिष्टानं मात्र पाहू शकतो की पहिल्या चेंडूवरती त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. पप्पू आणि राहुलची जोडी सध्या आपण पाहतोय. अजून पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि ते मात्र पाहू शकाल पंचाकडे लाऊड अपील आणि यस फिंगर अप. पप्पू सुद्धा मात्र मोठी इनिंग इथे खेळू शकला नाहीये आणि लेग बिफोरच्या रूपाने बाद होऊन तोही चालला माघारी. दुसरा धक्का किरवलीकरांना. लेग बिफोर द विकेट LBWच्या साहाय्यानं आज दुसरा धक्का या ठिकाणी लागला आणि पहिल्या षटकाचा इकॉनॉमिकल स्पेल अजय कदमने या ठिकाणी संपन्न केला. 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याला मिळाल्यात. जबरदस्त गोलंदाजी त्याची आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे आणि या मॅच मध्ये कमाल केलाय त्यानं. जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय प्रशांतला आता इथून शांत राहून चालणार नाही आणि एका बाजूला राहुलला आक्रमण आता करावं लागणार आहे. त्यालाही आता इथून शांत राहून चालणार नाहीये. ज्या प्रकारे परिस्थिती आहे, कंडिशन सिच्युएशन डिमांडेड बॅटिंग आता इथे करावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावर धावा चांगल्या बनतात, तो फायदा आता फलंदाजांना उचलावा लागेल. कारण आपण बऱ्याचशा अशा मॅचेस पाहिले योगी सर की जिथे धावांचा पाठलाग चांगल्या प्रमाणात झालेला आहे. हो निश्चितपणे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल स्पर्धेचा आनंद द्विगुण करण्यासाठी ताडीचे सन्माननीय समाजसेवक शरदजी सुरेकर आणि वैजोलीचे प्रदीपजी मसने यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चला, वेळेला महत्त्व द्यायचं, आपण जास्त वेळ आपण खर्च करू नका. तुम्हाला वारंवार या सूचना आम्ही देतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं
हवे ते बॉल विकेट कीपर चेंडू खाली सॉफ्ट डिसमिसल राहुल गॉन आणखी एक धक्का लागेल किरवली संघाला. ठिकाणी सुरू केली नाहीये सहज सोपा झेल त्याच्यासाठी आपण पाहिलं आणि पहा किती निराश आहे या शॉट वरती राहुल अगदी बॅटच्या अगदी हँडलवरती जाऊन चेंडू तो मात्र लँडिंग झाला आणि त्यामुळे आता मात्र पाहतोय की लेफ्टी राहुल बाजूनंतर लेफ्टी विनोद आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रशांतच्या सोबतीला. संघ आपण पाहतो की संघ संकटामध्ये सापडलाय कारण कुठेतरी ज्या वेगाने धावा येणं गरजेच्या त्या धावा येत नाहीत कारण प्रति 3 षटकाचा सामना किमान तुम्हाला 30-35 पर्यंत मात्र इथून वाट चाल करावी लागेल. आणि हा चेंडू पहा इथे मात्र कुठल्या प्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये विनोदनं कारण त्याला असं वाटलं की हा चेंडू सुद्धा स्वेअर असेल परंतु चांगली लाईन ती होती आणि मात्र डॉट बॉलनं मात्र त्या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चांगला चेंडू आहे आणि आता दबाव स्पष्टपणे दिसतोय कारण टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेत त्याच्यामुळे तो प्रेशर नक्कीच पाहायला मिळाला तो किरवलीवरती. ओहो हो पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणखी एक निर्धाव येतोय. विनोद लेफ्टी आता थोडासा चाचपळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 9ला 3 गडी बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. बिकट परिस्थिती सध्या आपण पाहतोय जय सावरदेव किरवली संघाची कारण इथून मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. ते मोठे फटके आता मात्र येणार का हो पुन्हा पाहू शकेल खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय लॉंग ऑन वरती चित्रशक वेगानं चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत एक धाव पाहायला मिळाली. आज चांगला क्रिकेट लोणार संघाच्या वतीने सुद्धा आपण पाहिला कारण चांगले सर्वांची बॉडी लँग्वेज आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळाली आणि अनेक मागील 3-4 वर्षाचा मी खेळ पाहतोय लोणार संघाचा की भरपूर त्याने स्ट्रगल केला समीर परंतु या चालू सीझनमध्ये जो त्यांचा बॅलन्स आपण पाहतोय अगदी परफेक्टली आपण हा त्यांचा बॉलिंग अटॅक असेल बॅटिंग ऑर्डर असेल एक चांगली बांधणी या सत्रामध्ये आपल्याला लोणार संघाची पाहायला मिळते. आणि म्हणूनच मागच्या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला होता. तुम्ही सोनाळे पाड्याचा चषक अगदी पाहिला त्याही स्पर्धेमध्ये खूप चांगले खेळले आणि तेथे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्यानं त्यांना बीट केलं होतं मात्र आज जरूर बदला घेतला असंच आपण म्हणूया ज्या पद्धतीने चौदरपाड्याच्या विरोधात त्यांचा खेळ राहिला. पुढचा बॉल पुन्हा एकदा राज तयार होतोय बॉलिंग मार्कवर 9 धावा धावफलकावरती आहेत. समस्या अडचण प्रॉब्लेम्स आता भरपूर वाढलेले आहेत. जय सावरदेव किरवलीच्या विरोधात एज अँड गॉन आणखी एक धक्का प्रशांत बॅक टू डग आउट. त्या ठिकाणी तग धरून मात्र बॅटिंग करत नाहीये. स्वस्तात मात्र 4 विकेट्स मात्र इथे गमावले. विनोद रायटीने 2 धावा जोडल्या. आपण पप्पूचा खेळ पाहिला त्याच्या बॅटमधून 1 धाव निघाली. राहुलचा खेळ पाहिला त्याने सुद्धा फक्त 1 धावाचं योगदान दिलं आणि प्रशांत आता ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा होत्या तो सुद्धा मात्र 1 धावेवरती बाद होऊन माघारी परतला. आणि आता मात्र पाहू नवीन फलंदाज कुणाल दिघाडकर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाने जिंकला तर बाबा ग्रुप यांच्या वतीने तुम्हाला जी एनर्जी हवी आहे ती एनर्जी ड्रिंक तुम्हाला दिली जाईल. आता तुम्ही स्वतः निवडायचे परंतु त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सामना जिंकावा लागेल. हो फुलटॉस फटका कडक गॅप मध्ये चाललाय वाडिश लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये जोपर्यंत मात्र डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पोहोचतोय तोपर्यंत मात्र कमालीचा खेळ तिथे पाहायला मिळाला. तिहेरीचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी जोडल्या गेला. समीर
फाईट बॅक जर इथून द्यायची असेल, सध्या आपण पाहतो किरोली संघ संकटामध्ये आहे, किती धावा इथून जोडणं गरजेचं असेल की जेणेकरून आपण सेमीफायनल मध्ये मजल मारू शकतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, आणखी 15 धावा जोडण्याचा प्रयत्न किमान करावा लागेल. कारण किरवलीचा आपण बॉलिंग अटॅक पाहिला तर रमेश चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि विनोदनं देखील चांगला स्टार्ट दिलाय. त्याच्यामुळे इथून आणखी जर 15 धावा जरी कमीत कमी बनवल्या, 27 ते 28 धावा आणि जवळपास 30चं टार्गेट जर येथे आलं तर डेफिनेटली फाईट बॅक करू शकतात आणि सेमीफायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 12 धावा धावफलक्यावरती आहेत अजय. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय आणि एक्झॅक्टली जर 27-28 पर्यंत जर हा संघ पोहोचतो तर मी तर म्हणेन की त्यांच्यासाठी एक चांगली उपलब्धी मी म्हणेन की जेणेकरून मात्र तिथे त्यांचे गोलंदाज फाईट बॅक देऊ शकतील आणि तो प्रयत्न कुणाल आणि इथून लेफ्टी विनोद मात्र करेल का, आणि त्या जबाबदारीने खेळ इथून मात्र त्यांना करावा लागेल. चला, जो संघ जिंकेल तो सेमीफायनलच्या लढतीमध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर चौदरपाडा संघ आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहायचं आहे. जबरदस्त ही स्पर्धा पाहिली आपण, जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आणि आता मात्र स्पर्धेच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. कारण हा सामना वगळता यानंतर आता मात्र फक्त 2 सामने शिल्लक राहिलेले आहेत या स्पर्धेतील. गोलंदाज अथर्व उर्फ बबल्या, बॅटची कडा टेकन, गुड टेकन बाय विकेट कीपर अजय कदमनं तो झेल पकडलाय. अजून एक धक्का किरवली संघाला कुणाल दिगाडकरच्या रूपानं. रिप्ले मध्ये पाहूया, कीपरनं खूप चांगला झेल पकडला. चमक येत असताना अथर्व गोलंदाजी करण्यासाठी आले. अथर्वचा थोडासा राईज होणारा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त करणार आणि त्याच्यावर जागेवरून ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न केला आणि एक धक्का लागला. 19वा 12 धावा धावफलकावरती असताना स्कोर कार्ड वरती 5वा खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर शुभम मैदानामध्ये एंटर होतोय. शुभमनं गोलंदाजी करताना भरपूर साऱ्या धावा खर्च केल्याच, परंतु आता बॅटिंग त्याला चांगली करावी लागेल. तुमच्या खूप जास्त बाहेर उभा आहे शुभम. खरं पिंटू पारचा टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत क्रिकेटर ज्या प्रकारे तुमच्या खूप जास्त बाहेर ऑलरेडी उभा राहतो, तसाच हा बॅटरी उभा होता. परंतु इथे मिळाले फक्त एकच धाव. अथर्व युवा गोलंदाज आहे, परंतु योगी सर कसं आहे ना की सुरुवातीला तुमच्या गोलंदाजांनी तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दिल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजाचा दबाव कमी होतो आणि अथर्वनं तेच काम केलंय. विदाउट प्रेशर गोलंदाजी करताना दिसलाय आणि खेळ सुद्धा चांगला राहिलाय त्याचा दिवसभराचा आपण विचार केला तर. आणि त्याच्यासाठी एक पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. स्वप्नील मुकादम यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे ते मात्र दिलं जाणार आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने पाहू शकाल आपण फिल्डिंगमध्ये थोडंसं आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय, परंतु आतापर्यंत सामन्यावरती गोलंदाजाचा दबदबा राहिलाय असंच म्हणावं लागेल. कारण पाहतो की या इनिंगमध्ये एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये आणि एकही षटकार सुद्धा आला नाहीये. याचं कारण पाहतो की पाहू शकाल वाईट चेंडू मात्र या ठिकाणी थांबवण्यासाठी मात्र थोडीशी अपील आपल्याला इथे पाहायला मिळाली, परंतु पंचांची कामगिरी उल्लेखनीय पाहिली. त्यांच्यावरती कोणताही प्रेशर नाहीये. त्यांनी सुद्धा अनेक पावसाळे पाहिलेले आहेत. वाईटचा इशारा आणि या सिंगल एक्स्ट्रा धाव इथे मात्र गोलंदाजाच्या वतीने खर्च केली गेली. खूप जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. चांगला विचार आहे अथर्वचा, कारण आता अंतिम ओव्हरमध्ये त्यालाही माहिती आहे की बॅटर आता ऑन साईडलाच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल आणि या परिस्थितीमध्ये तो जास्तीत जास्त ऑप्शनच्या बाहेर राहण्याचा प्रयत्न करतोय. हो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑप्स. पुन्हा अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पडल्यानंतर हलकासा काटा बदलणारा बॉल पाहायला मिळाला. लागोपाठचा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय. म्हणजे अथर्वनं एक निर्धार केला की मी बॅटच्या आय थिंक फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू देणार नाही, त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू देणार आहे. एखादा अतिरिक्त धाव माझ्याकडून जर मात्र खर्च झाली तरी चालेल, परंतु मात्र मी ऑफस्टिक तो ऑफस्टिक मारा मात्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या उद्दिष्टाने मात्र तो त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी करतोय. आतापर्यंत पाहतो की विनोदनं एकही कॉन्फिडन्स लेवलचा फटका केलेला नाहीये, परंतु त्याला मात्र या ठिकाणी आपल्या टीमसाठी मात्र खेळावं लागेल. परंतु इथे पहा व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन आणि त्या गतीवरती फलंदाज बीट झालाय. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. फिंगर रोल केले पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. टप्पा पडला आणि तिथून बॉल बाहेर वळून घेताना दिसलाय.
वाव, व्हेरी गुड फ्रॉम अथर्व. दोन लागोपाठ वाईट बॉल आले, परंतु त्यानंतर चांगला चेंजेस पाहायला मिळालं. आता पुन्हा जास्त बाहेर टाकल्या. आणखी एक वाईट बॉल. एक्साच्या धावा कुठेतरी आता कंट्रोल कराव्या लागतील अथर्वला. धावा धावफलकावरती आता जाऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावरती. 5 खेळाडू आतापर्यंत गमावल्यात. अंतिम षटक आणि अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. चांगला कंट्रोल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आता इथे ज्या एक्साच्या धावा येत आहेत त्या एक्साच्या धावा कुठेतरी योगी सर येणाऱ्या डावात त्या तुमच्यासाठी भारी पडणार आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके, 25-26 धावा तरी ते तुम्ही उभारला गेला तर मात्र तुमच्यासाठी एक फाईट बॅकसाठी मात्र तो आकडा आपण चांगला म्हणू शकतो. परंतु इथे मात्र पहा, लेफ्टी विनोद पूर्णपणे मात्र त्या ठिकाणी सास पडतोय आणि लेगबाच्या स्वरूपात इथे मात्र अजून एक एक्स्ट्रा धाव या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आज भरपूर निराश कामगिरी केली फलंदाजाने, कारण जी अपेक्षा होती किरोली संघाच्या बॅटरकडून ती अपेक्षापूर्वक मात्र खेळ झाला नाहीये. परंतु क्रिकेट आहे समीर, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. हो नक्कीच, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देणार नाही, परंतु हाही बॉल आपण पाहिला ना की पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणार होता. ऑफ ब्रेक टाकतोय जो डावखुरे आताच्या फलंदाजासाठी लेग कटर होतोय आणि त्याचीच कुठेतरी पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सातत्याने या षटकामध्ये त्याने केलाय. विनोद यावेळेला ऑन साईडला टार्गेट जरूर केलं होतं, परंतु येथेही त्याला सक्सेस मिळाली नाहीये. 5 बॉल तो खेळलाय, फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 17 धावफलक जाऊन पोहोचतोय अथर्व. ओ हो, पुन्हा एकदा लेन बॉल होता. थोडीशी मुवमेंट इथेही पाहायला मिळाली. बॅट जरूर चेंडूच्या वरनं आली. आणखी एक डॉट बॉल. सातत्य जो मोमेंटम पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मिळाला तो कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न, पुढे नेण्याचा प्रयत्न अथर्वनं केला. युवा खेळाडू आहे, युवा प्रतिभावान हा खेळाडू आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली आहे. बॅटर पुढे आलाय, कवचला ड्राईव्ह करण्यात आलाय. गॅप फार मोठा आहे, क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे, परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. क्लासिकल चौकार. लागला गेला आणि 22 धावांचं लक्ष असेल टीम जयदुर्ग आडोज 11 लोणार संघाच्या समोर. 3 षटकांच्या खेळाचा आपण विचार केला तर म्हणजे एक लढण्यासाठी मात्र या ठिकाणी एक सन्मानजनक धावसंख्या मात्र किरोली संघाने उभारलेली आहे, की जेणेकरून तुम्ही या धावसंख्येवरती सुद्धा मात्र एक लढा तुम्ही देऊ शकता प्रतिस्पर्धी संघासमोर. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये जय हनुमान सुदरबाडा संघाच्या विरोधात तुम्हाला मित्रांनो खेळताना मिळेल, पाहायला मिळेल. आणि तर मात्र हळूहळू प्रेक्षकांची सुद्धा मात्र पाहतोय की आपण गर्दी या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते, कारण यानंतर आता मात्र स्पर्धेमध्ये फक्त 2च सामने शिल्लक आहेत. अनेक संख्येने पाहुण्यांची आपल्याला उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि काही क्षणानंतर अजूनही मात्र पाहुण्यांची आपल्याला उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देणाऱ्या आमच्या या विभागातील प्रसिद्ध उद्योजक भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर यशवंत महादू सोरे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांक देणारे या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांच्याकडून प्रोत्साहन प्राप्त झालेलं आहे, ओमसाई सागर प्रतिष्ठान वालशीन, शिवशक्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय संतोषजी काशीनाथ मोगरे, आपले विशेष आभार. तिसरा क्रमांकाचा आपण पारितोषिक जर पाहिलं तर सन्माननीय सुनीलजी सावलाराम गोरे याचकडून जयकुमार आणि कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये आम्हाला माधवजी मारुती वाकडे यांच्याकडून सुद्धा मात्र चांगला योगदान प्राप्त झालेलं आहे. आपले सुद्धा आम्ही मनापासून विशेष आभार व्यक्त करतोय. संपूर्ण सन्मान चिन्ह आपण पाहतोय जे आम्हाला वालशीनचे पोलीस पाटील पंकज जनार्दन चौधरी यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच सामन्यासाठी संपूर्ण ट्रॉफीज बाबूदेव पाटीलचे समाजसेवक, शिवसेनेचे शाखा प्रमुख बलिराम बाबू ठाकरे, आपले विशेष आभार. चला सलामी जोडी लगेच पाठवा. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत प्रेम कैलास सुतार यांचे विशेष आभार. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला ट्रॉफी देणारे सन्माननीय अंकुजी प्रकाश म्हात्रे यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. चेंडूचं सहकार्य प्रेम वाकडे आणि सन्माननीय जयनाथजी हरड
आपले आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामनावीरासाठी आपण जो स्वीट बॉक्स देतोय आई गावदेवी स्पोर्ट वालशी संघाच्या वतीनं त्यांचे आपण विशेष आभार व्यक्त करू. जे आपण वायफायची सेवा पाहतो मित्रांनो, जे विद्यमान पोलीस पाटील आहेत पंकज जनार्दन चौधरी यांचे विशेष आभार. सन्माननीय समीरजी ठाकरे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. यांचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय संतोषजी माधू सोरे जे माजी ग्रामपंचायत सोनालीचे सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच विश्वभाऊ म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. चला पाहू शकता 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी लोणारची जोडी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि जर ही स्पर्धा यांनी जर जिंकली तर सन्माननीय आशिष पाटील यांच्याकडून न्यू जर्सी पूर्ण टीमसाठी दिली जाणार आहे. आदित्य आणि सुभाष ठाकरे हे दोन सलामीवीर फलंदाज पाहतो आणि षटकात सुरुवात करतो रमेश बजागे. 22 धावांचं टार्गेट आहे आणि रमेश बजागे त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 22 रन्स टू विन राउंड द विकेट. ओ हो पहिलाच बॉल ऑप्शनच्या दिशेनं होता. लाऊड शाउट जोरानं आवाज देखील आला मैदानातून. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता रणनीतीमध्ये थोडासा बदल केला. रमेश बजागेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. एक वेगळ्या प्लॅनिंगसह जय सावरदेव किरोली संघ तुम्हाला बघायला मिळतोय, कारण 22 धावा इथे वाचवायच्या आहेत. आणि एका बाजूने आपण जर विचार केला तर 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला सामना होईल. आता हळूहळू प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आलेला आहे. वालशीन बापदेव पाड्याच्या क्रीडांगणावरती आता मोठ्या प्रमाणात प्रेक्षक तुम्ही पाहताय. हवे त्या बॉल हो कॅच ऑफ जीवनदान येथे मिळालं आहे. ऑलरेडी तुमच्याकडे धावा कमी आहेत, अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण असं करून मुळीच चालणार नाही. झेल त्या ठिकाणी सुटलाय, जीवनदान मिळालंय आणि एक धाव देखील पूर्ण. लेझी क्षेत्रशे मित्र म्हणेन, कारण 22 धावा तर तुम्हाला संरक्षण जर करायचं आहे तर तुम्हाला मात्र या ठिकाणी क्वालिटी दाखवावी लागेल या सामन्यामध्ये. परंतु पहिल्या चेंडूवरती जीवनदान आणि त्याच्यानंतर पहा रिव्हर्सचा फाटका आणि चेंडू चाला बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. असा या स्पर्धेमध्ये पहा मित्रांनो, त्याने आम्हाला स्पर्धेमध्ये 10 बॉक्स पाण्याचे बिस्लरीचे दिलेले आहेत, परंतु त्यांनी नाव गुपित ठेवलाय. तरी सुद्धा आम्ही त्यांचं मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो, कारण पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे. चला त्यांचे सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त. आणि इथे मात्र चौकारानंतर आलाय डॉट बॉल. फलक्यावरती धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 6. सुभाष आणि आदित्य ओ लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. आणि असं वाटतं की समीरा सामना सोडून दिलाय की काय किरोलीकरांनी. हो नक्कीच, ज्या प्रकारे आता गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खरं तर रमेश थोडासा फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय, कारण विकेटची संधी होती त्याच्या षटकामध्ये, ती संधी त्या ठिकाणी स्वीकारता आली नाही आणि आता स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रॉपर टाइम झालेला नाही आणि येथे मिळेल एकच धाव. आता इथून सिंगल न देखील आपण विजय मिळवू शकतो हे पाहिल्यानंतर सुभाष त्या पद्धतीचा खेळ करतोय. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती आता धावा झाल्या 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 22 धावांचं लक्ष आहे. जवळपास 7 ते 8 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायचे आहेत आणि जो एव्हरेज हवा आहे त्या एव्हरेजला आता स्पर्श केलाय तो सध्या फलंदाजांनी. चांगली सुरुवात मी तर म्हणे, परंतु या ठिकाणी काय फटका केला. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. सध्या पाहू शकाल या ठिकाणी जयदुर्गा अनुज 11 लोणार संघ सध्या इनॅक्शन मध्ये आहे आणि या संघासाठी रामशेठ घर त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्यांचं सुद्धा एक म्हणणं आहे की जरी स्पर्धा जर जिंकली तर एक पारितोषिक आहे, परंतु गुपित आहे. आपण थोड्या वेळाने मात्र तो पारितोषिक अनाउन्समेंट करू, परंतु त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रामजी घर, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. सुभाष ठाकरे यांच्यासाठी एक पारितोषिक आहे.
जर लागोपाठ 2 सिक्सर जर तुम्ही लगावले तर समीर शेठ ठाकरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि या चौकारासाठी 500चा कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात है. चर्चा आहे तो खर्च आहे भाई और खर्च आहे तो चर्चा आहे. बिलकुल. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आणि पहिल्या षटकामध्ये विजयाकडे अग्रेसर संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आता गोलंदाजीमध्ये शुभम. ओ हो, आता स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सध्या 12th मॅन भरपूर नाराज दिसतोय, नाव सांगायला सुद्धा आता थोडीशी निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसते. हरकत नाही, पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ होईल. नाही मी तर म्हणतो की भरपूर वेळा त्याच्या हाती निराशा आलेली आहे. कारण सातत्याने मागील 2-3 वर्षापासून पाहतो की 12च्या भूमिकेमध्ये तो येत असतो, पण तो संघ त्याला मात्र सातत्याने नाराज करत असतो. पाहू शकले या ठिकाणी ऑन देप केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ चालला अगदी पॉईंटला. कुणाल दिगाडकर वेगाने चेंडूवरती झेपावतो, दूरचा प्रयत्न आणि चित्त्याच्या चापल्याने आय थिंक 2 धावा आता कंप्लीट आहेत का नाही. पंचांनी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे, परंतु जबरदस्त मात्र या ठिकाणी स्थिती सध्या आपण पाहतोय जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाची. डिसिजन पेंडिंग. चेक केलं जाईल आता एक्झॅक्टली या धावा पूर्ण आहेत की नाहीत ते आता या ठिकाणी पाहिलं जाईल. चला, जय हनुमान चौधरपाडा संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल वालचिन गावातील समाजसेवक सन्माननीय लक्ष्मण शेठ चौधरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं आई गावदेवी चषक 2025 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चेक केलं जातं या ठिकाणी या धावा पूर्ण आहेत की नाहीत. एक महत्त्वाची सूचना आहे पहा मित्रांनो, जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे मात्र कोणी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर पार्क करू नका, कारण आमच्या पाहुण्यांची येण्याची वेळ झालेली आहे. तर आमच्या पाहुण्यांना कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या मित्रांनो. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. चला, पहिला धक्का लागला लोणार टीमला, फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी आदित्य. 22चा पाठलाग करतायत सध्या आपण पाहतोय लोणार संघ या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत आणि आता विजयासाठी अजूनही 8 धाब्यांची आवश्यकता आहे. अनुज 11 लोणार संघाला पहिला धक्का लागलाय, परंतु धावा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 8 धावा विजयापासून दूर आहे सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चला, लगेच जय हनुमान चौधरपाडा आपणही तयार राहायचंय. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय हनुमान चौधरपाडा सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल. 8 धावा दूर विजयापासून नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतो अजय कदम. जरूर यस डीजे. धाबा. आज अजय कदमनं काय जबाबदारीनं खेळ केलाय आपल्या संघासाठी. जबरदस्त कामगिरी, गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, सरळपणे लॉफ्टेड ड्राइव्ह फटका हवेत खेळलाय आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑनच्या पलीकडे आणि विजय झाला ह्या सामन्यामध्ये. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ चौथा ठरलाय. आणि चला, लगेचच विनंती करतोय चौधरपाडा विपक्ष लोणार दोन्ही कॅप्टनला की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आणि सुभाषला सुद्धा विनंती असेल की त्याच्या बॅटमधून एक क्लासिकल चौकार आपण पाहिला, त्या चौकारासाठी समीर ठाकरे यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाणार आहे. अँड गोज टू प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी पॉवर